काँग्रेसने 60 वर्षात देशाला अनेक पंतप्रधान दिले। अमित शहा यांच्या टीकेला कल्याण काळे यांचे प्रत्युत्तर। जालना लोकसभेचे उमेदवार कल्याण काळे यांना शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आला असल्याने कल्याण काळे यांची अजून ताकद वाढली असून शेतकरी संघटना पूर्णतः ताकदनिशी कल्याण काळे यांना निवडून आणण्याचे आश्वासन यावेळी शेतकरी संघटनेने दिले आहे। यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी मीडियाशी बोलताना अमित शहा यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हणाले की काँग्रेसने 60 वर्षे भारताला खूप सारे पंतप्रधान दिले असल्याचं आज कल्याण काळे यांनी अमित शहा यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे। जालना या ठिकाणी भाजपच्या सभा होती। दरम्यान या सभेत अमित शहा यांनी टीका करताना म्हणाले की काँग्रेसला उमेदवार नसल्याचं त्यांनी बोलले होते। यावर उत्तर देताना आज कल्याण काळे यांनी सांगितले की काँग्रेसने भारताला 60 वर्षात खूप सारे पंतप्रधान दिले आहे याची असून तुम्ही याची काळजी करू नका असं उत्तर कल्याण काळे यांनी दिले। सकारात्मक हे पाहायला मिळतील महाविकास आघाडीच्या बाजूने। काय प्रश्न दिसले तुम्हाला म्हणतात? प्रश्नच प्रश्न आहे तरी काही ठळक सांगा। तुम्हाला सांगतो, रस्त्याचे प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे, रेल्वेचे प्रश्न आहे, सिंचनाचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे। रेल्वे मंत्री आपले आहे आणि तुम्ही जर खरंच व्हिडिओ जर काढला आपल्या जालन्याच्या रेल्वे स्टेशनला तर वाईट वाटतं। जालन्याच्या रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ जर काढून आणला की रेल्वे मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये ते रेल्वे स्टेशन कसं असावं आणि कसं आहे याचा जर विचार केला तर आपलं दुर्दैव आहे की आमचं रेल्वे स्टेशन हे आमचं रेल्वे स्टेशन आहे म्हणायची वेळ आमच्या म्हणून जालना खामगाव मार्गाची रेल्वे सगळ्याला सांगितलं रेल्वे देतो रेल्वे देतो, पैठणवाल्यालाही सांगितलं रेल्वे देतो, जालन्यावाल्यालाही सांगितलं देतो, आलीच नाही हो कुठं। सगळेजण म्हणले असं कसं झालं, वैतागून गेले लोक रेल्वे करून। रेल्वे मंत्री झाल्यावर रेल्वे नाही आली, याच्यापेक्षा अजून काय दुर्दैव आमचं। काँग्रेसकडे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नाही असं अमित शहांनी म्हटलेलं आहे कालच्या सभेत। देशाला 60 वर्ष काँग्रेसने पंतप्रधान दिला, हे आत्ताशी पंतप्रधानावर बोलायला लागले, त्याच्यात एकच दिला। आमच्याकडे तर लई मोठी माणसं आहे, काळजी का करतात? ज्यावेळेला बहुमत येईल त्यावेळेला आपोआप होईल, महाविकास आघाडी ठरवेल कोणाला पंतप्रधान करायचं।